सन्माननीय सभागृह, आज आपण या ठिकाणी संघटनेच्या सक्षमतेसाठी म्हणून कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित करत आहोत कोकण विभागाच्या वतीनं. मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या संघटनेचा कार्यकर्ता सक्षम असतो, ज्या संघटनेचा कार्यकर्ता अभ्यासू असतो आणि ज्या संघटनेचा कार्यकर्ता प्रश्न विचारू शकतो, ती संघटना कधीही कोणत्याही प्रश्नासाठी माघारी घेऊ शकत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. या शिबिरामधून आपण अनेक विचार घेऊन जाणार आहात, अनेक संकल्पना घेऊन जाणार आहात. आपल्या सर्वांना माझी एक विनंती असेल की अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारी संघटना म्हणून आपण आपलं अस्तित्व कायम राखलेलं आहे. यापुढच्या काळामध्ये बालके आणि शिक्षण याच्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे, संघटनेच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याचबरोबर शिक्षकाच्या अस्तित्वासाठी. त्यामुळं माझ्या समोरच्या गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी सुद्धा माझ्या संघटनेनं काही उपक्रम घ्यावेत आणि त्यातही मार्गदर्शन या शिबिरामधून व्हावं. मी आपल्या सर्वांना शिक्षक आणि बालहितासाठी तुम्ही जे जे काही कार्य हाती घ्याल त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश लाभो अशी परमेश्वराची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो आणि धन्यवाद.